तर जयंत पाटील बोलतायत, पाहूयात. आणि त्यामुळं आमच्या लावायचा प्रयत्न करतात. आम्ही सगळे एकसंघ आहोत, सुजाण आहोत आणि ठामपणाने महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळं एक खुर्ची 12 भानगडी असं काही मीचा एकच माणूस नेता होणार आहे आणि तो आम्हा सगळ्यांना माहिती आहे की महाआघाडी कशामुळे एकत्रितपणाने पुढे जाईल. अजितदादांचे काही आमदार आपल्याला भेटल्याच्या चर्चा या सर्वत्र होत्या. काय नेमकं स्पष्टीकरण आहे त्यावर? मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण भेटले की नाही भेटले असे सगळे भेटत असतात ना सभागृहात, इथं सगळेच भेटत असतात. या राज्याचं काम पाहिलेलं आहे, परंतु आज कसं म्हणणार ते? बजेट मांडायचंय, सर्व आमदारांना निधी मिळायचा आहे, त्यांच्या मतदारसंघातली कामं सुरू व्हायची आहेत. ह्या सगळा वेळ झाल्यानंतर मग बरेच जण विचार करतील. सर, याला जोडून प्रश्न आहे की पहिल्या दिवसापासून चर्चा चालू आहे की अजित पवारचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत, मात्र आज अमोल मिटकरी असं म्हणाले आहेत की तुतारीचे 2 आमदार जे आहेत ते देवगिरीवर बसून कांदे पोहे खात असतील ना, त्याला काय कामासाठी गेल्यावर कांदे पोहे मिळत असतील तर ते खाणारच ना. कामासाठी सगळे सगळीकडे जाऊ शकतात. त्याच्यात राज्याचे अर्थमंत्री संपर्कात असलेले आमदार जर महाविकास आघाडीला तुम्ही मतदान केलं विधान परिषदेसाठी तर महाविकास आघाडी तिसरा किंवा चौथा उमेदवार देईल विधान परिषदेसाठी. आम्ही आज उद्या बसून चर्चा करणार आहोत आणि मग त्यावर अर्थमंत्री म्हणून तुम्ही या राज्याचं काम पाहिलंय, परंतु काल लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याचे निकष जे आहेत ते अधिक प्रमाणात जटिल असे निकष आहेत.